हॅलो फ्रेंड्स, विद्यार्थी मित्र, लास्ट लेक्चरला आपण लाईन अँड प्लेन ह्या चॅप्टरमधला जो लाईन हा कन्सेप्ट आहे त्यामधला एक्सरसाइज 6.1चे पहिले 6 क्वेश्चन्स आपण पाहिलेले आहेत आणि ते 6 क्वेश्चन तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजले असणारच आहेत। आज आपण क्वेश्चन नंबर 7 टू क्वेश्चन नंबर 11 जे राहिलेले 5 क्वेश्चन ह्या 6.1 एक्सरसाइजमधले आहेत ते आपण आज समजून घेऊया। लाईन ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला माहिती आहे की फक्त 2 आर्टिकल्स आहेत इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायची आणि ती 2 आर्टिकल म्हणजे कोणते तर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू गिव्हन पॉइंट अँड पॅरलल टू गिव्हन वेक्टर हा एक कन्सेप्ट आणि दुसरा इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स 2 पॉइंटमधून जर ती लाईन जात असेल तर त्या लाईनचं इक्वेशन काय कसं फाइंड आउट करायचं आणि मग यामध्ये प्रत्येकी 2-2 फॉर्म्स आहेत। वेगवेगळ्या फॉर्ममध्ये ती इक्वेशन काढायचं असतं। एक वेक्टर फॉर्म असेल, दुसरा कार्टेशियन फॉर्म असेल। जे विचारले त्यानुसार आपण तो करस्पॉन्डिंग फॉर्म वापरायचा आणि आता तुम्हाला ते परफेक्ट झालात की ती इक्वेशन्स तुमची पाठ आहेत। जर एक पॉइंट आणि पॅरलल वेक्टर दिला असेल तर त्याचा वेक्टर फॉर्म काय असतो r बार इज इक्वल टू a बार प्लस लॅम्बडा b बार आणि त्याचं कार्टेशियन इक्वेशन काय असतं x मायनस x1 डिवायडेड बाय a इज इक्वल टू y मायनस y1 डिवायडेड बाय b इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन c। तर अशा पद्धतीनं त्याचं कार्टेशियन फॉर्म असतो आणि जर ती लाईन 2 पॉईंटमधून जात असेल तर त्याचा वेक्टर फॉर्म r बार इज इक्वल टू a बार प्लस लॅम्बडा इन ब्रॅकेट b बार मायनस a बार आणि कार्टेशियन फॉर्म x माइनस x1 डिवाइडेड बाय x2 माइनस x1 इज इक्वल टू y माइनस y1 अपॉन y2 माइनस y1 इज इक्वल टू z माइनस z1 अपॉन z2 माइनस z1। ओके, तर या पद्धतीनं जे एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेलं आहे आणि काय विचारलं आहे त्याच्यावरून आपण तो करस्पॉन्डिंग फॉर्म वापरायचा आणि मस्तपैकी एक्झाम्पल सॉल्व करायचं। ओके, 2-2 मार्क्सची छोटी एक्झाम्पल्स असतात। MCQला येऊ शकतात, CETला येऊ शकतात, JEEला येऊ शकतात। असं इंटरेस्टिंग आहे हे लाईन अँड प्लेन। पाहूया आपण कंटिन्यू एक्सरसाइज 6.1 क्वेश्चन नंबर 7। फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाइन पासिंग थ्रू A221 अँड B130। एक्झाम्पल वाचल्याबरोबर आपल्या लक्षात येतं की इथं काय दिलेलं आहे। कार्टेशियन इक्वेशन आपल्याला विचारले आणि दिले काय पासिंग थ्रू हे 2 पॉईंट दिलेत A आणि B असे हे 2 पॉईंट्स दिलेले आहेत बरोबर। A दिलेला आहे, B दिलेला आहे। याचा अर्थ आपल्याला 2 पॉईंटमधून जाणाऱ्या लाईनचे इक्वेशन काढायचे आणि ते पण वेक्टर इक्वेशन न काढता कार्टेशियन इक्वेशन फाइंड आउट करायचे। ओके, तर सोल्युशन आपण लिहूया। वी नो कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाइन ऑफ अ लाइन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स 2 पॉईंटमधून जर जात असेल पासिंग थ्रू 2 पॉइंट्स is x minus x1 divided by x2 minus x1 is equal to y minus y1 upon y2 minus y1 is equal to z minus z1 upon z2 minus z1। तर असं हे इक्वेशन असतं कार्टेशियन इक्वेशन म्हणायचं जेव्हा ती लाईन 2 पॉईंटमधून जाते। मग एक पॉईंट x1 y1 z1 आणि दुसरा x2 y2 z2 असेल तर त्या ठिकाणी त्या लाईनचं कार्टेशियन इक्वेशन ह्या फॉर्ममध्ये असतं। हिअर x1 y1 z1 हा जो पहिला पॉईंट येतो काय दिलाय पहा 2 2 1 आणि दुसरा पॉईंट x2 y2 z2 हा जो पॉईंट आहे तो काय दिलेला आहे 1,3,0 झालं। x1 y1 z1च्या ह्या किमती x2 y2 z2च्या ह्या किमती ह्या सर्व किमती आपण ह्या इक्वेशनमध्ये रिक्वायर्ड लाईनच्या इक्वेशनमध्ये आपण ते जर ठेवलं तर त्या ठिकाणी आपल्याला सोल्युशन मिळेल। x मायनस x1ची किंमत किती पहा 2 डिवाइडेड बाय x2 मायनस x1 दॅट इज 1 मायनस 2। व्यवस्थित प्रॉपरली व्हॅल्यू पुटअप करायच्या, काही अडचण येत नाही। y मायनस y1ची किंमत किती पहा y1 इज नथिंग बट 2 डिवाइडेड बाय y2 मायनस y1 3 मायनस 2 इज इक्वल टू z मायनस z1 कारण XY झेडच्या व्हॅल्यू कधीही ठेवायच्या नसतात। ह्याच्या स्वरूपामध्ये ते इक्वेशन मिळतं कार्टेशियन इक्वेशन। z1ची किंमत 1 अपॉन z2 मायनस z1 0 मायनस 1 अँड देअरफॉर वी गेट सी हिअर x मायनस 2 डिवायडेड बाय मायनस 1 इज इक्वल टू y मायनस 2 डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू z मायनस 1 डिवायडेड बाय मायनस 1 विच इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाइन विच इज रिक्वायर्ड कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाइन विच इज रिक्वायर्ड कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाइन। असं मस्तपैकी छोटंसं 2 मार्क्ससाठी एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व करता येईल। फक्त ह्यामध्ये काय माहीत असायला पाहिजे तर हे इक्वेशन हा फॉर्म तेवढा तुमचा पाठ असला पाहिजे। कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 गिव्हन पॉईंट्स, समजा 2 पॉईंट दिलेले असतील तर त्यामधून जाणाऱ्या लाईनचे इक्वेशन कार्टेशियन फॉर्ममध्ये काय असतं तर हे असायला पाहिजे। हे असतं हे तुम्हाला माहीत पाहिजे।
समजलं? ओके, राईट डाऊन दिस नाव. ओके, नाव वी टेक नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. काय दिले पहा क्वेश्चन नंबर 8 मध्ये A-234 B112 अँड C4-10 आर 3 पॉईंट्स, 3 पॉईंट दिलेले आहेत. ओके, आणि आता विचारले काय, फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन AB ह्या लाईनचं कार्टेशियन इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे अँड शो दॅट दिस गिवन 3 पॉईंट्स आर कोलिनियर. मस्त एक्झाम्पल आहे, इंटरेस्टिंग आहे. काय विचारले आधी समजून घ्या. 3 पॉईंट दिलेले आहेत, त्यामधले 2 पॉईंटचं आपल्याला कार्टेशियन इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. कार्टेशियन इक्वेशन फाइंड आउट करायचं म्हणजे आता जे वरचं एक्झाम्पल सोडवलं होतं सेम त्या पद्धतीनं एकाला x1 y1 z1 दुसऱ्याला x2 y2 z2 म्हणायचं. जसं इक्वेशन आत्ता काढलं त्या पद्धतीनं 2 मार्क्ससाठी आपल्याला फाइंड आउट करायला येतं ते इक्वेशन. तिसरा जो पॉईंट आहे तो सुद्धा त्या लाईनवरती हे दाखवायचं. ते कसं हे आधी आपण बघूया. आधी आपण ABचं इक्वेशन काढूया. समजा एकाला x1 y1 z1 दुसऱ्याला x2 y2 z2 असं आपण सपोज करू. लेट डायरेक्ट ह्या पद्धतीनं लिहिलं तरी चालतं. x1 y1 z1 इज नथिंग बट फर्स्ट पॉईंट दॅट इज -2 3 4. x2 y2 z2 हा सेकंड पॉईंट 1 1 2. AB लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. वी नो आता AB लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करायसाठी आपला मागाचा फॉर्म जो आहे सांगितलेला तो फॉर्म आपल्याला निश्चितच इथं मदत करणार आहे. कोणता फॉर्म आहे? जर एखाद्या लाईन 2 पॉईंटमधून जात असेल तर त्या 2 पॉईंटमधून जाणाऱ्या लाईनचं इक्वेशन काय असतं? वी नो इक्वेशन ऑफ कार्टेशियन इक्वेशन म्हणून वी नो कार्टेशियन इक्वेशन, कारण कार्टेशियन विचारले आपल्याला. कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट्स, passing through 2 points is given by तो आत्ताचा फॉर्म आहे. तो फॉर्म मात्र लिहायचा, डायरेक्ट व्हॅल्यू न पुट करता त्या किमती मात्र इथं ठेवायच्या. अगोदर तो फॉर्म लिहायचा सुरुवातीला. जो आपलं कार्टेशियन इक्वेशन जे असतं ते कार्टेशियन इक्वेशन त्या स्वरूपामध्ये आधी आहे ते जनरली लिहायचं आणि मग इथं किमती ठेवायच्या. x वजा x1ची किंमत किती? -2 म्हणजे वजा वजा अधिक भागिले x2 - x1 1 - -2 दॅट इज 1 + 2 इज इक्वल टू y - y1. y1ची किंमत 3 आहे. y2 - y1 अगदी प्रॉपरली कम्पेअर करून बघायच्या. 1 - 3 y2 - y1 1 - 3 इज इक्वल टू z - z1. z1 किती पहा 4 अपॉन z2 - z1 2 - 4. Okay, and therefore we get x + 2 divided by 3 is equal to y - 3 divided by -2 is equal to z - 4 upon -2, which is the required equation of line passing through 2 points AB. किंवा this is the Cartesian equation of the line AB. तर AB ह्या लाईनचं कार्टेशियन इक्वेशन आपण फाइंड आउट केलेलं आहे. समजलं? सेम आता टाईपमध्ये. पुढं काय विचारलंय बघा, अँड शो दॅट दिस पॉईंट्स ABC आर कोलिनियर. बघा आता हे 3 पॉईंट कोलिनियर दाखवायचे म्हणजे C हा पॉईंटसुद्धा ह्या लाईनवरती आहे हे दाखवायचं. तुम्हाला माहिती आहे हे जर रेशो जे आहेत हे रेशो जर कॉन्स्टंट रेशो येत असतील इज इक्वल टू लॅम्बडा एनिथिंग कॉन्स्टंट असतो हा, बरोबर आहे. हा रेशो कॉन्स्टंट येतो त्या लाईनच्या इक्वेशनमध्ये. जर एखादा पॉईंट कुठलाही XYZ आता ह्या लाईनवरती आहे AB लाईनवरती, तिसरा एक पॉईंट C आहे की हा पॉईंटसुद्धा ह्या लाईनवरती आहे. याचा अर्थ एक्सच्या जागी आपण 4 ठेवायचं, वायच्या जागी जर -1 ठेवलं, झेडच्या जागी जर 0 ठेवलं तर प्रत्येकाचा रेशो जर कॉन्स्टंट आला तर तुम्ही डेफिनेटली सांगू शकता की C हा पॉईंट त्या ABवरती आहे. असा सिम्पल कन्सेप्ट आहे. लक्षात आलं? एक्स वाय आणि झेडच्या किमती हा तिसरा पॉईंट जर इथं आपण ठेवला आणि प्रत्येकाचा रेशो म्हणजे प्रत्येकाचं उत्तर जर सारखं आलं तर तुम्ही डेफिनेटली सांगू शकता की दिलेला पॉईंट ह्या AB लाईनवरती आहे. मग त्यासाठी मी आता इथे लिहितो. नाव वी हॅव टू शो दॅट C ABC आर कोलिनियर. A B and C आर कोलिनियर. देअरफॉर C रिप्रेझेंट, C पॉईंट काय दिले आपल्याला किंवा फेअर लिहितो, फेअर C रिप्रेझेंट 4 - 1 0. आता एक्सची किंमत 4 घेऊ आपण. पुट x इज इक्वल टू 4. पहिल्या याच्यामध्ये इक्वॅलिटीमध्ये x अधिक 2/3 ह्याची किंमत किती येते बघू आपण. 4 + 2 डिवायडेड बाय 3 दॅट इज 6/3 दॅट इज 2. ओके, एक्सच्या जागी मी किती ठेवलं? 4 ही किंमत ठेवली. C ची किंमत 4 ठेवली. 4 अधिक 2 6, 6/3 2 आलं. पुट y इज इक्वल टू -1 कुठं? दुसऱ्यामध्ये y - 3 अपॉन -2 यामध्ये आपण किंमत ठेवूया. -1 - 3 डिवायडेड बाय -2
दॅट इज -4/-2 विच इज ऑल्सो 2. बघा रेशो तर कॉन्स्टंट आलाच पाहिजे तरच तो पॉईंट आहे, जर येत नसेल तर तो पॉईंट कोलिनियर नाही, म्हणजे नॉन कोलिनियर आहे असं म्हणता येईल. आता तिसरा पॉईंट बघूया. झेडची व्हॅल्यू किती ठेवायची? 0. पुट झेड इज इक्वल टू 0. झेड -4 डिवायडेड बाय -2. यामध्ये जर किंमत ठेवली आपण 0 - 4 भागिले -2 म्हणजे -4 भागिले -2 विच इज ऑल्सो 2. म्हणजे रेशो कॉन्स्टंट आला. आणि रेशो एकदा कॉन्स्टंट आला का तुम्ही सी लाईज ऑन द लाईन ए बी असं म्हणता येईल. देअरफॉर द पॉईंट सी लाईज ऑन ए बी, लाईन ए बी, अँड देअरफॉर गिव्हन पॉईंट्स A, B, C आर कोलिनियर. अगदी 3 मार्कासाठी सिम्पलचं असं एक्झाम्पल आहे. सहजपणे तुम्हाला ते प्रूव्ह करता येते, शो दॅट करता येते. अगोदर आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आणि त्या इक्वेशनवरती तो पॉईंट आहे का नाही कसा ओळखायचा, तर XYZच्या किमती ठेवल्यावर रेशो जर कॉन्स्टंट येत असेल. आता मी एक त्यांचे त्या ठिकाणी रेशो घेऊन बघितलं. तुम्ही एकाच वेळेला जरी किमती ठेवल्या XYZच्या आणि प्रत्येकाचं उत्तर टॅली केलं तरी चाललं असतं, काही हरकत नाही. फक्त ॲन्सर सेम येते का हे आपल्याला चेक करायचं होतं. ओके, गुड. राईट डाऊन दिस नाव. Okay, now we take next question number 9. Here we have to show that the lines given by these two lines intersect. Also find the coordinates of their point of intersection. पहा काय विचारले आपल्याला. ह्या ज्या 2 लाईन्स आहेत, आता दोन्ही लाईन्समध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर दोन्ही लाईनमध्ये आपल्याला कार्टेशियन इक्वेशन दिलेले आहेत. बरोबर आहे, कार्टेशियन इक्वेशन दिलेले आहेत. हे एक लाईनचं इक्वेशन दिले आणि हे दुसरं इक्वेशन दिले. ह्या दोन्ही लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट होतात हे आपल्याला दाखवायचं आहे. इंटरसेक्ट होतात हे दाखवायचं आहे. आणि पुन्हा काय विचारलं, इंटरसेक्शन पॉईंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा कशा पद्धतीने ते सोल्युशन आपल्याला लिहिता येईल. सपोज लेट x + 1/-10 इज इक्वल टू y + 3/-1 इज इक्वल टू z - 4/1 इज इक्वल टू लॅम्बडा. गिव इक्वेशन नंबर 1 से. इथं से म्हणू आपण. तसंच दुसऱ्या पण इक्वेशनसाठी x + 10/-1 इज इक्वल टू y + 1/-3 इज इक्वल टू z - 1/4 इज इक्वल टू सपोज म्यू. दिस इज ऑल्सो से. गिव इक्वेशन नंबर 2. यांचे जे रेशो असतात ते कॉन्स्टंट असतात, आपल्याला माहितीच आहे. हे लाईन्स इक्वेशन असतं, एकाला लॅम्बडा म्हटलं आणि एकाला म्यू म्हटलं. असं जर असेल तर इक्वेशन 1 वरून XYZ हा जो पॉईंट असतो त्या लाईनवरचा जनरली डिफाईन आपल्याला करता येतो. म्हणजे कसं येतं, x इज इक्वल टू हा -10 तिकडे गेला, -10 लॅम्बडा, म्हणजे x इज इक्वल टू हा +1 पण त्या बाजूला गेलं, -1 -10 लॅम्बडा. एक्सची किंमत आली. तसं वायची किंमत -1 तिकडे येताना गुणिले होईल, -1 गुणिले लॅम्बडा वजा लॅम्बडा, आणि +3 परत ट्रान्सफर केल्यावर -3 होईल, -3 वजा लॅम्बडा. आणि z इज इक्वल टू काय येणार, z इज इक्वल टू 1 लॅम्बडा, -4 तिकडे गेलं +4 दॅट इज 4 + लॅम्बडा. लक्षात आलं का. म्हणजे इथं सेपरेट दाखवतो मी. बघा x + 1 भागिले -10 बरोबर लॅम्बडा, म्हणून x + 1 बरोबर -10 लॅम्बडा, म्हणून x बरोबर -1 वजा 10 लॅम्बडा. हे मी इथं लिहिलं डायरेक्ट, x बरोबर -1 वजा 10 लॅम्बडा. हे कॅल्क्युलेशन मनातल्या मनात केलं ह्या पद्धतीनं. तशीच दुसरी इक्वेलिटी पण कन्सिडर केली आणि तिसरी पण इक्वेलिटी कन्सिडर केली. ह्या पद्धतीनं तुम्हाला 3 पॉईंट मिळाले. म्हणजे XYZ मिळाला, XYZ असा मिळाला. XYZ इज इक्वल टू -1 -10 लॅम्बडा, -3 लॅम्बडा आणि 4 + लॅम्बडा. ओके, तर या पद्धतीनं आता आपल्याला इक्वेशन 2 बघायचं आहे. म्हणजे इक्वेशन 1 वरनं हे मिळवलं, तसं आता इक्वेशन 2 वरून. ऑल्सो फ्रॉम इक्वेशन 2 इक्वेशन 2 वरून सेम त्याच पद्धतीनं आपल्याला कॅल्क्युलेशन करता येईल. -1 आता म्यूला मल्टिप्लाय केल्यावर -μ होईल. अँड देअरफॉर वी कॅन राईट हिअर x इज इक्वल टू -10 - μ. सिमिलरली y इज इक्वल टू -3 μ मल्टिप्लाय होईल, इकडं +1 त्या बाजूला गेलं, -1 होईल. अँड देअरफॉर -1 -3 μ. अँड z इज इक्वल टू सिमिलरली 4 μ, -1 ट्रान्सफर टू राईट हँड साईड, वी गेट +1 दॅट इज 1 + 4 μ. आणि इथं सुद्धा मग XYZ कसा डिफाईन झाला. अँड देअरफॉर XYZ इज इक्वल टू -10 - μ, -1 -3 μ, 1 + 4 μ. आता हे दोन्ही पॉईंट जे आहेत हे दोन्ही पहिल्या लाईनवरती आहे काय दुसऱ्या लाईनवरती आहेत. जर लाईन इंटरसेक्ट होत असतील तर ही दोन्ही इक्वेशन सायमल्टेनियसली इक्विव्हॅलंट आहेत असं आपल्याला म्हणता येतील किंवा दाखवता येतील. तर त्यासाठी आपण काय करायचं, त्याच्या पुढं पहा.
अगदी कन्सेप्ट सिम्पल आहे. लाईन्स 1 and 2 इंटरसेक्ट इफ लाईन्स 1 and 2 इंटरसेक्ट, लाईन्स 1 and 2 इंटरसेक्ट इफ, आता हे दोन्ही जे आहेत पॉईंट्स हे सायमल्टेनियसली इक्वल आहेत, म्हणजे -1 - 10 लॅम्बडा कॉमा -3 - लॅम्बडा कॉमा 4 + लॅम्बडा इज इक्वल टू, कारण दोन्ही लाईनवरती तो एक पॉईंट सेम असेल तर त्या ठिकाणी काय होतं आहे, दोन लोकसच्या कन्सेप्टनुसार तो पॉईंट त्या लाईनची दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय करत असतात. आपण 11वीच्या लाईनपासूनच ते शिकत आलेलो आहोत. एखादा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जर असेल तर तो इंटरसेक्शन पॉईंट काय करतो, लाईनची दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय करतो. म्हणजे तो पॉईंट, मग हा पॉईंट आणि हा पॉईंट सेमच असणार आहे, म्हणजे एकच असणार आहे. त्यामुळे इक्वेलिटी आपल्याला इथे दाखवावं लागेल. -10 - μ कॉमा -1 - 3 μ कॉमा 1 + 4 μ. आणि मग हे जर आपण इक्वल दाखवलं, देअरफॉर -1 - 10 लॅम्बडा इज इक्वल टू -10 - μ, हे एक इक्वेशन. दुसरं -3 - लॅम्बडा इज इक्वल टू -1 - 3 μ. कुठलीही दोन इक्वेशन आपण त्या ठिकाणी लॅम्बडा आणि म्यूच्या स्वरूपामध्ये डिफाईन करू. तिसरं करा तरी चालतं, पहिलं करा दुसरं करा. इथं 3 इक्वेलिटी येते, त्या मी कुठल्याही 2 इक्वेलिटी घेतल्या. अँड देअरफॉर वी कॅन राईट हिअर, हा -10 इकडे घेतला, +10 होईल म्हणजे 9 होईल, आणि -10 त्या बाजूला घ्या, 10 लॅम्बडा - μ. इथं काय होईल पहा, -1 इकडे घेतल्यावर +1 होईल, -3 + 1 दॅट इज -2 इज इक्वल टू लॅम्बडा -3 μ. ही दोन इक्वेशन जर आपण आता सायमल्टेनियसली जर सोडवली तर काय होईल पहा, कशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. 10 लॅम्बडा -μ इज इक्वल टू 9, दिस इज इक्वेशन नंबर 3. सिमिलरली लॅम्बडा -3 μ इज इक्वल टू -2, इक्वेशन नंबर 4. ह्याच्यावरून तुम्हाला लॅम्बडा आणि म्यूची किंमत फाइंड आउट करायची असते. मी काय करतो, ह्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करतो. अँड देअरफॉर 10⁻³ लॅम्बडा वजा 3 μ, ओके, बरोबर 27. 3 ने मल्टिप्लाय केलं सगळीकडं, लॅम्बडा -3 μ इज इक्वल टू -2 ॲज इट इज. काय होईल, सबट्रॅक्शन जर केली तर ह्या ठिकाणी -3 μ + 3 μ कॅन्सल, 30 लॅम्बडा वजा लॅम्बडा 29 लॅम्बडा बरोबर 29. अँड देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल टू 1. लॅम्बडाची किंमत 1 आली. ही लॅम्बडाची किंमत 1 आहे, ते आपण कुठल्या तरी एका इक्वेशनमध्ये ठेवूया. देअरफॉर इक्वेशन 3 बिकम्स 10 - μ इज इक्वल टू 9. and therefore mu is equal to 10 - 9, therefore mu is also 1. आता लॅम्बडाची किंमत 1, म्यूची किंमत 1 ही जर आपण ह्या तिसऱ्या इक्वेलिटीमध्ये जर ठेवून बघितलं, जर टॅली होत असेल तर आपल्याला आपण शुअर आहे की आपला तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणा किंवा त्या दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट होतात हे आपण शुअरली सांगू शकतो. लॅम्बडाच्या जागी 1 ठेवलं तर किती येणार आहे, 4 + 1 5. ओके, आता म्यूच्या जागेला जर 1 ठेवलं तर 1 + 4 दॅट इज अगेन 5. दोन्ही त्या ठिकाणी तिसरी इक्वेलिटी सॅटिस्फाय होते, याचा अर्थ त्या दोन्ही लाईन इंटरसेक्ट आहेत. तर मग त्याच्या पुढे लिहा, ते झालं का बघा, स्क्रीनशॉट घ्या फार तर, लगेच आपण याच्या खाली लिहूया. हिअर पुट लॅम्बडा इज इक्वल टू 1 अँड म्यू इज इक्वल टू 1 in last equations. 4 + lambda is equal to 1 + 4 μ. Therefore it is satisfied, it satisfies this equation, it satisfies this equation. It means that these two lines are intersect, these two lines are intersect. याचाच अर्थ त्या दोन्ही लाईन एकमेकांना इंटरसेक्ट होतात. म्हणजे इंटरसेक्शन दाखवायला आपल्याला काय करावं लागलं लक्षात आलं तर म्यू आणि लॅम्बडाच्या स्वरूपामध्ये त्यांचे कॉन्स्टंटच्या स्वरूपामध्ये XYZ डिफाईन केलं, दोन्ही इक्वेलिटी दाखवल्या. कुठल्या तरी 2 इक्वेलिटी घ्यायच्या, लॅम्बडा आणि म्यूची आलेली किंमत तुम्ही तिसऱ्या इक्वेशनमध्ये ठेवून बघायचं. जर सॅटिस्फाय झालं तर तुम्ही म्हणू शकता की ते 2 लाईन्स इंटरसेक्ट आहेत. आणि आता आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन विचारलेलं आहे. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढायचं असेल तर लॅम्बडाची किंमत 1 तुम्ही ह्या ठिकाणी ठेवा किंवा म्यूची किंमत 1 ठेवा. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन सेमच येत असतो. आपण पुट करूया. देअरफॉर टू फाइंड पॉईंट ऑफ इंटरसेक्शन,
पुट लॅमडा इज इक्वल टू 1. लॅमडाची किंमत 1 ह्या ठिकाणी ठेवा. काय येणार बघा, वी गेट डायरेक्ट पॉईंट ऑफ इंटरसेक्शन लिहा. वी गेट लॅमडा 1 ठेवल्यावर -1 - 10 -11 -3 -1 -4 4 + 1 5. दिस इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. समजा म्यूची किंमत 1 ठेवली तरी सुद्धा हाच पॉईंट येतो. आपण खात्री करूया. 1 किंमत ठेवून बघा. -10 -1 -11 आहे, -11 -1 -3 -4. इट इज ऑल्सो हिअर अँड लास्ट वन इज 1 + 4 5. कुठलीही किंमत एक ठेवा. वी गेट द रिक्वायर्ड पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. तर या पद्धतीनं 3 किंवा 4 मार्क्ससाठी थोडंसं लेंदी आहे पण इंटरेस्टिंग आहे, मस्त आहे, समजलं असेलच तुम्हाला. ओके, लिहून घ्या. Okay, now we take second last question of this exercise 6.1 and that is the question number 10. See here, a line passes through 3 - 1 2. ह्या पॉईंट मधून ती लाईन जाते. बघा लगेच डोळ्यासमोर लाईन आली पाहिजे आणि ती एका पॉईंट मधून जाते. अँड परपेंडिक्युलर टू द लाईन्स, ह्या 2 लाईनला परपेंडिक्युलर आहे. आर बार इज इक्वल टू, इथे एक लाईनचे इक्वेशन दिले अँड अजून एक दुसरी इक्वेशन दिले. आर बार इज इक्वल टू 2i कॅप प्लस जे कॅप मायनस 3k कॅप. इथे दुसरे लाईनचे इक्वेशन दिले. जेव्हा तुम्हाला माहितीसाठी सांगतो, जेव्हा 2 लाईनची कशी इक्वेशन देतात ना, तेव्हा एका ठिकाणी लॅमडा हे घेतलं जातं आणि एका ठिकाणी म्यू, त्या ठिकाणी पॅरामीटर कन्सिडर केला जातो. असे दोन्ही लॅमडाच्या स्वरूपामध्ये कधीही त्या ठिकाणी इक्वेशन्स असे नसतात. एक लॅमडा आणि एक म्यूच्या स्वरूपामध्ये. तर ह्या 2 लाईनला ती जाणारी लाईन जी आहे, ह्या पॉईंटमधून जाणारी जी लाईन आहे ती परपेंडिक्युलर आहे. म्हणजे थोडक्यात हे पॉईंटमधून जाणारी लाईन आहे आणि ती दुसऱ्या 2 लाईनला परपेंडिक्युलर आहे आणि ह्या 2 लाईनचं इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे आणि याचं फाइंड आउट करायचं आहे. आता गंमत बघा, ही पहिली लाईन दिली आणि ही दुसरी लाईन दिली. पहिली लाईनचं इक्वेशन हे दिलं आहे. हे इक्वेशन याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की ती जी लाईन आहे ती ह्या पॉईंटमधून जाते आणि त्याचा पॅरलल फॅक्टर काय असतो, हा असतो 2i कॅप मायनस 2j कॅप प्लस k कॅप. पॅरलल फॅक्टर काय असतो, 2i कॅप मायनस ट्वाईस जे कॅप प्लस के कॅप. तसंच दुसरी लाईन जी इथं दिलेली आहे ती सुद्धा इथे इक्वेशन दिलं. याचा अर्थ ह्याचा पॅरलल फॅक्टर काय असतो, आय कॅप मायनस ट्वाईस जे कॅप प्लस ट्वाईस के कॅप. कारण आपण सुरुवातीलाच बघितलेलं होतं, एखादी लाईन जर पॉईंटमधून जात असेल आणि पॅरलल फॅक्टर जर दिला असेल तर त्या लाईनचं इक्वेशन काय असतं, तर आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा इंटू बी बार. फिर बी बार इज द पॅरलल फॅक्टर आणि तो पॅरलल फॅक्टर ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं असतो. आता बघा, ह्या लाईनला हे दोन्ही पॅरलल फॅक्टर सुद्धा परपेंडिक्युलरच असणार आहेत, कारण लाईन्स परपेंडिक्युलर आहेत म्हणजे त्याचे पॅरलल फॅक्टर सुद्धा परपेंडिक्युलर असणार. पण ह्या दोन्हीचा जर मी क्रॉस प्रॉडक्ट घेतला, एकाला मी बी बार म्हटलं आणि एकाला जर सी बार म्हटलं, तर बी बार क्रॉस सी बार ह्याचा जो क्रॉस प्रॉडक्ट असतो तो क्रॉस प्रॉडक्ट काय असतो, ह्या लाईनला पॅरलल येतो. बरोबर आहे, कारण क्रॉस प्रॉडक्ट म्हणजेच काय, तर इट इज अ परपेंडिक्युलर टू बोथ बी बार अँड सी बार. म्हणजे क्रॉस प्रॉडक्टची डेफिनेशनच अशी असते की है ना, ए बार अँड बी बार बी एनी टू फॅक्टर देन देअर क्रॉस प्रॉडक्ट इज डिफाइंड ॲज देअर परपेंडिक्युलर फॅक्टर. त्या दोन्हीचा परपेंडिक्युलर फॅक्टर जो असतो, ह्या दोन्हीचा परपेंडिक्युलर फॅक्टर म्हणजे असा जो फॅक्टर असतो तो फॅक्टर मिळतो आपल्याला, तो म्हणजेच क्रॉस प्रॉडक्ट असतो. म्हणजे ह्या दोन्हीचा जर क्रॉस प्रॉडक्ट मी घेतला, बी बार क्रॉस सी बार जर घेतला, तर तो ह्या लाईनला पॅरलल येईल आणि ह्या लाईनला एकदा पॅरलल जर मिळाला तर आपल्याला लाईनचा पॉईंट माहिती आहे, ती लाईन ह्या पॉईंटमधून जाते, पॅरलल फॅक्टर माहिती आहे, लगेच तुम्ही इक्वेशन लिहू शकता. असा सिम्पल कन्सेप्ट आहे. थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचारलं काही हरकत नाही. आपण बघा सोल्युशन लिहिताना त्या पद्धतीनं मस्तपैकी सोल्युशन डिफाईन करूया. पहिली लाईन काय दिली, हिअर आर बार इज इक्वल टू, हिअर द लाईन असं लिहू डायरेक्ट, आर बार इज इक्वल टू आय कॅप प्लस जे कॅप मायनस के कॅप प्लस लॅमडा इंटू ट्वाईस आय कॅप मायनस ट्वाईस जे कॅप प्लस के कॅप इज पॅरलल टू पॅरलल फॅक्टर याचा कन्सिडर करूया, ट्वाईस आय कॅप मायनस ट्वाईस जे कॅप प्लस के कॅप, याला आपण बी बार म्हणू. ऑल्सो द लाईन आर बार इज इक्वल टू ट्वाईस आय कॅप प्लस जे कॅप मायनस 3k कॅप प्लस म्यू आय कॅप मायनस ट्वाईस जे कॅप प्लस ट्वाईस के कॅप इज पॅरलल टू फॅक्टर सी बार इज इक्वल टू हा फॅक्टर दुसऱ्या लाईनचा आय कॅप मायनस ट्वाईस जे कॅप प्लस ट्वाईस के कॅप. असे हे 2 पॅरलल फॅक्टर आपण डिफाईन केले. आता ह्या दोन्हीचा जो क्रॉस प्रॉडक्ट आहे तो क्रॉस प्रॉडक्ट म्हणजे आपल्या गिव्हन लाईनला जे पॅरलल फॅक्टर मिळतो, इथं लिहायचं देअरफॉर बी बार क्रॉस सी बार इज पॅरलल टू गिव्हन रिक्वायर्ड लाईन.
रिक्वायर्ड लाईन, ज्या लाईनचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे त्याला आपण रिक्वायर्ड लाईन असं म्हणूया. अँड देअरफॉर बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू, आता क्रॉस प्रॉडक्ट कसा काढायचा असतो हे तुम्हाला माहिती आहे. बी बारचे कोइफिशियंट लिहा 2 - 2 1, सी बारचे कोइफिशियंट लिहा 1 - 2 2. हे जर सोडवलं डायरेक्ट तुम्ही सॉल्व करू शकता. -4 + 2 -2 है ना, माइनस जे कॅप इंटू ब्रॅकेट 4 - 1 3 अधिक के कॅप इंटू ब्रॅकेट -4 + 2 that is -2 and therefore we get -2 I cap -3 j cap -2 k cap. दिस इज बी बार क्रॉस सी बार. याचाच अर्थ बी बार क्रॉस सी बार हा रिक्वायर्ड लाईनला पॅरलल आहे आणि रिक्वायर्ड लाईन कोणत्या पॉईंटमधून जाते हे आपल्याला दिलेलं आहे. ओके, लिहायचं. देअरफॉर सिन्स रिक्वायर्ड लाईन पासिंग थ्रू कोणता पॉईंट आहे ए 3 - 1 2. देअरफॉर ए बार इज इक्वल टू -3 I cap -j cap -2 k cap and parallel to b bar cross c bar -2 I cap -3 j cap -2 k cap ह्या वेक्टरला पॅरलल असेल. देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन, आता आपण वेक्टर इक्वेशन काढतो, इज आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा इंटू बी बार. तुम्हाला पर्टिक्युलर कार्टेशियन किंवा वेक्टर इक्वेशन असं विचारलं नाही, फक्त फाइंड इट्स इक्वेशन म्हटलं तुम्ही वेक्टर इक्वेशन फाइंड आउट केलं तरी चालतं. अँड देअरफॉर आर बार इज इक्वल टू ए बारची किंमत ठेवा -3 I cap -j cap -2 k cap प्लस लॅम्बडा इंटू बी बारची. आता इथं मात्र थोडंसं डेफिनेशनमध्ये करेक्शन करायचं, कारण पॅरलल फॅक्टर आपला काय आहे, बी बार क्रॉस सी बार आहे, म्हणून डेफिनेशनमध्ये सुद्धा त्या पद्धतीने चेंज करा आणि ती किंमत इथं ठेवा -3 j cap -2 k cap. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन विच इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन. थोडंसं वेगळ्या पद्धतीनं पण मस्तपैकी एक्झाम्पल विचारलेलं आहे. 2 लाईन परपेंडिक्युलर आहेत याचा अर्थ त्याचा क्रॉस प्रॉडक्ट हा दिलेल्या लाईनला पॅरलल असतो आणि मग पॅरललचा कन्सेप्ट वापरून आपण त्यानुसार लाईनचं इक्वेशन फाइंड आउट केलं. समजला? राईट डाऊन नाव. ओके बच्चो, तर आता आपण शेवटचा क्वेश्चन पाहणार आहोत. एक्सरसाइज 6.1 मधला लास्ट क्वेश्चन नंबर 11. काय सांगितलं? शो दॅट द लाईन, हे लाईनचं इक्वेशन दिले, पासेस थ्रू ओरिजिन. ती लाईन ओरिजिनमधून जाते. बच्चो पहा किती सिंपल कन्सेप्ट दिला आहे. तुम्हाला माहिती आहे की एखाद्या लाईनवर जर तो पॉईंट असेल तर तो पॉईंट लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करतो. हा बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. याचा अर्थ ओरिजिनचे जे कॉर्डिनेट्स असतात ते तुम्हाला माहिती आहेत. कोणते कॉर्डिनेट्स असतात? 0 0 0. एक्सच्या जागी 0 ठेवा, वायच्या जागी 0 ठेवा, झेडच्या जागी 0 ठेवा. रेशो जर कॉन्स्टंट येत असेल तर तुम्ही डेफिनेटली सांगू शकता की हे इक्वेशन सॅटिस्फाय झालं. आणि सॅटिस्फाय झालं याचा अर्थ आपल्याला तो पॉईंट त्या ओरिजिनवरती आहे, म्हणजे ती लाईन त्या ओरिजिनमधून जाते. असा अगदी 2 मार्कासाठी क्वेश्चन हा शेवटचा तुम्हाला विचारलेला आहे. गिव्हन लाईन इज x - 2 डिवाइड बाय 1 इज इक्वल टू y - 4/2 इज इक्वल टू z + 4/-2. आता ही लाईन आपल्याला ओरिजिनमधून जाते हे शो दॅट करायचं. याचा अर्थ शुअरली त्या ठिकाणी ते इक्वेशन सॅटिस्फाय व्हायलाच पाहिजे, बरोबर आहे. आणि आपली पद्धत तुम्हाला माहिती आहे, जर होत नसेल तर त्याला व्हायला भाग पाडायचं आहे ना. ते होतच असतं पण तरीसुद्धा ते व्हायला भाग पाडायचं, म्हणजे ओरिजिनचे कॉर्डिनेट्स त्या ठिकाणी पुट करायचे. काय लिहायचं? हिअर ओरिजिन इज 0 0 0. देअरफॉर फॉर x इज इक्वल टू 0. एक्सची किंमत 0 जर आपण पुट केली इथं पहिले त्याच्या इक्वेशनमध्ये, ह्याची व्हॅल्यू किती येते बघा, 0 - 2/1 दॅट इज -2. फॉर y इज इक्वल टू 0. वायच्या व्हॅल्यूमध्ये आपण वायच्या इक्वेशनमध्ये रेशोमध्ये जर आपण ते दुसऱ्या रेशोमध्ये जर वायची व्हॅल्यू 0 ठेवली तर आपल्याला त्याचे उत्तर आय थिंक -2च येतं आहे ना. आणि झेडसाठी पहा, फॉर झेड इज इक्वल टू 0, झेड + 4 डिवायडेड बाय -2 दॅट इज 0 + 4 डिवायडेड बाय -2 विच इज ऑल्सो -2. रेशो कॉन्स्टंट आला, सेम आला, याचा अर्थ ते इक्वेशन सॅटिस्फाय झालं. देअरफॉर ओरिजिन सॅटिस्फाय इक्वेशन ऑफ लाईन. ओरिजिन हे ओरिजिनचे जे कॉर्डिनेट्स असतात त्यानं काय केलं, लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय केलं. अँड देअरफॉर गिव्हन लाईन पासिंग थ्रू ओरिजिन
पासिंग थ्रू ओरिजिन हेन्स द प्रूफ असं 2 मार्कसाठी येऊ शकतं. अगदी सिंपल आहे. शेवटचा क्वेश्चन तुम्हाला अशा पद्धतीनं दिलेला होता, काही हरकत नाही. आपण आज एक्सरसाइज 6.1 फिनिश केलेला आहे, संपवलेला आहे. 11च्या 11 एक्झाम्पल खूप छान पद्धतीनं 2 लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत. पुन्हा तुम्ही बघा, समजत नसतील तर, आणि त्यातूनही काय अडचण असेल तर मला विचारा, कमेंट बॉक्समध्ये लिहा. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके. याच्यानंतर आपण पुढचं जे स्क्यू लाईन्स आहे, डिस्टन्स ऑफ अ लाईन फ्रॉम पॉईंट आहे, हे जे फॉर्म्युले आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. ते सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहेत आणि मस्तपैकी ते सुद्धा फॉर्म्युले लक्षात ठेवायचं टेक्निक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण भेटू. ओके. थँक्यू.